गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. सो गाईज मम्मी जस्ट आत्ता स्कूलमधून आली आणि तिला हे एवढं काय काय मिळालं गुरुपौर्णिमेला. आणि हे फ्लावर्स तर भरपूर मिळाले होते, बट त्या अर्धे स्कूल डेकोरेशनसाठी तिने तिकडेच ठेवले. सो हे तर हे पेन आहे, पेन आहे, पेन 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 ग्रीटिंग्स ग्रीटिंग्स. एक तर ग्रीटिंग असलं खतरनाक एफर्ट घेऊन केलंय ना. हे किचेन गजरा ग्रीटिंग ग्रीटिंग पेन फ्लावर्स ग्रीटिंग इयरिंग्स वॉलेट ग्रीटिंग. ते कुठे गेलं का ग्रीटिंग मम्मी? अरे ते छान ते नाही का खतरनाकवालं हेच आहे का? हे असं ह्याच्या आतमध्ये ठेवलेलं आणि कष्ट घेतले का पण. हो अच्छा गावाची अनुराधा टीचर. अनुराधा टीचर कसं वाटतं अनुराधा टीचर तुम्हाला? अनुराधा टीचर असं एकदम खतरनाक. आणि हे आता असं इथंच ठेवलंय आणि हे मम्मी ठेवते असं नीट. तुझी ती फ्रेम पण होती मम्मी माहिती का? ती लास्ट टाइम तिला हे झालं. आणि इकडे सुद्धा स्वामींच्या फोटोला आज हे असं डेकोरेशन टाईप केले. पण आता हे वाळले रे मम्मी हे थोडंसं. दिस इज लाईक दिस. आणि अजून थांबा मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो. हे तर ॲक्च्युली रोजच करतो आम्ही, बट हार वगैरे केलाय अँड दिस इज लाईक दिस. हे सगळं आईने केलंय. हे सगळं या बाईने केलंय. आता ही झोपली होती तुम्ही रेकॉर्ड करतो आणि उठून बसली. चल हॅपी गुरुपौर्णिमा मम्मी. हॅपी गुरुपौर्णिमा. हॅपी गुरुपौर्णिमा. मम्मीला काय बोलायचं काय कळत नाहीये. मम्मीचा स्वयंपाक चालू आहे पोळ्यांचा खतरनाक. नैवेद्य दाखवायचं आहे कुठेतरी नाही डेक्कनला. सो इकडे बघ पप्पा बाहेर गेले आणि पप्पा आल्यावर पप्पाने बघा आपण हॅपी गुरुपौर्णिमा हॅपी गुरुपौर्णिमा हॅपी गुरुपौर्णिमा. इकडे हॅपी गुरुपौर्णिमा. हसती काय तू? हसती काय? मी नेहमी करतो. ह्यात हसायला काय झालं तुला? काय झालं हे हसायला? हे चिटिंग आहे. खोटं वाटेल लोकांना. असं नको करू. आणि आता कुठे थांबलाय माझ्यासाठी जिमला, तर मी तर जिमला चाललोय. आपण तिथून ह्याला DP रोडला एक काळीनाथांचं मंदिर आहे, ते तिकडे पण जाऊ, कारण की गुरुपौर्णिमा पण आहे आणि अजूनमधून मी असे करत असतो. सो स्टे ट्यून. बाय बाय. सो गाईज आत्ता जस्ट जिम झाली. शोल्डर आणि कार्डिओ केला, पण तिथं कमी काय शूट नाही केलं आणि मला लक्षात पण नाही आलं ॲक्च्युली शूट करायचं. आणि कुठेला एक काम होतं त्यामुळे तो गेला डायरेक्ट घरी. आणि मी आलो आत्ता इथे काळीनाथांच्या मंदिरात. इकडे DP रोडवर एक आहे काळीनाथांचं मंदिर आणि आज गुरुपौर्णिमा पण आहे, तर त्यामुळे मी तिथे आले. आता मी पाया वगैरे पडतो आणि मग घरी जाईल. तर मी हे रेकॉर्ड तर करतो, तर मला माहीत नाही आता ब्लॉग होईल नाही होईल, बट होईल होप सो. कुठेतरी आपण ॲडजस्ट करून टाकू. बाय बाय. स्टे ट्यून. सो गाईज मी आत्ता बाहेरून आलो आणि आत्ता मागाशी तुम्ही बघितलं, पण आता हे परत बघा लाईट्स अँड ऑल लावलेत. आणि हे मम्मी करत होते ते पण नैवेद्य इज डन. मला मागाशी दाखवलेलं मधलं हे एक ग्रीटिंग कार्ड, ह्याच्या मातमध्ये एक मेसेज येतो. आता मी वाचतो आणि आपण आता मम्मीचे रिॲक्शन थांब जरा वाचतो या थांबा. तर
इथे असं लिहिलं आहे, देर विल बी नो डार्कनेस इन युअर लाईफ वेन देर इज मे काय मे ऑफ लाईट, वेन देर इज रे ऑफ लाईट, वेन देर इज रे ऑफ लाईट ऑफ युअर ब्लेसिंग्स अँड टीचिंग्स. हॅपी गुरुपौर्णिमा. कसं वाटतंय मग तुला? लाजते काय? छान वाटते. काय लाजत नाहीये मी. लाजू कशाला? कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. कसं वाटलं? कसं वाटलं? आम्हाला काय माहिती, तू टीचर आहे, आम्ही थोडी टीचर आहे, आम्हाला काय माहिती कसं वाटलं. आम्ही पण आहे लहानपणी असं द्यायचो. खतरनाक आहे. करायचंय आगे नाही. हॅपी गुरुपौर्णिमा बाप्पा. तुम्ही आत्ता भेटले मला सकाळपासून. थँक्यू. काय होती काय नाही. खजिन्याला पण ठेवल्या इथं 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 आतमध्ये इथं. नाही हे सगळं जाळ मट काढते काय खजी नाही ते काय काढते? हे ठेवायला काय काय जळमाट. हे काय असतं जळमाट? म्हणजे हे बाहेर काढून ठेव, हे लागणार आहे गणपतीमध्ये. हे हे टाळ हा नक्की काढ. वास्तू भारी काढ हा गणपतीमध्ये लागणार आहे. काढायचं ना गणपती काढायचं. हा, आमची प्री प्रायमरी स्कूल आहे, हा. त्याच्यामुळे लहान मुलांचे सिनियर KG क्लास टीचर आहे मी. तर मग मी त्यांना आम्ही गुरुपौर्णिमेची पाम प्रिंटिंग ऍक्टिव्हिटी घेतली. हा. एक हँड माझा आणि त्याच्या शेजारी लहान मुलांचा. माझा रेड कलर माझा घेतला आणि येल्लो मुलांचा घेतला. हा. म्हणजे आशीर्वाद ब्लेसिंग देण्यासारखं असं टीचरनी ब्लेसिंग दिलं या थीम टाईप मी मुलांना तसं हे केलं. आणि बाकीच्या टीचरांनी Crazy. पण फूट म्हणजे पायाचं हे अच्छा, म्हणजे करून- तुम्ही तुमचं मनाने वेगळं वेगळं घेतलेलं का? हा, अच्छा. ऍक्च्युली आम्ही सगळ्या फूट प्रिंटिंगच करणार, म्हणजे फूट काढलं होतं आम्ही पाय आणि त्याच्यावर हा. आम्ही ऍक्टिव्हिटी करणार होतो. हा. पण 11th आवरला माझं ते झालं नाही, म्हणून मग मी डोकं चाललं. मी फूटच्या ऐवजी hand का? स्मार्ट वर्क केलं मी. Crazy. हा. मग मी ऍक्टिव्हिटी माझ्या डोक्यात आहे की ब्लेसिंग पण मुलांना गरजेचं आहे, म्हणून मग मी ब्लेसिंगचं हे केलं. आणि मला त्यानंतर- ब्लेसिंग. ऑलवेज आहेत माझे. आणि मग बोल अजून. त्याच्यानंतर मग आम्ही ऍक्टिव्हिटी करून घेतली आणि मग आम्ही सकाळी सरस्वतीची पूजा केली. आम्ही डेकोरेशन केलं होतं. आम्ही ज्या ऍक्टिव्हिटी केल्या ते सगळ्या आमच्याकडे एक वॉल आहे, अशी रंगवलेली एक वॉल आहे आमच्याकडे. त्याच्यावर आम्ही ते सगळ्या ऍक्टिव्हिटी लावतो आणि मध्ये आम्ही जे आपलं सेलिब्रेशन आहे त्याचं थोडंसं डेकोरेशन करतो. मग आमच्याकडे एका टीचरांनी काढलेलं पिक्चर होतं, असं गुरूंच्या पाया पडताना, गुरु ब्रह्मा गुरु आशीर्वाद देताना वगैरे असं पिक्चर आहे. ते आम्ही लावलं होतं, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू. आणि खाली आम्ही सरस्वती, एका टेबलवर सरस्वती ठेवून तिची खाली फुलांनी आरास करून वगैरे डेकोरेशन करून वगैरे आम्ही पूजा केली सरस्वतीची. पहिली मुलांना पूजा करून दाखवली आणि त्यांना थोडी इन्फॉर्मेशन दिली की व्यास गुरु गुरुपौर्णिमेबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन दिली की व्यास गुरुजींचं व्यास ऋषीमुनींचा बर्थडे आहे म्हणून आपण सेलिब्रेट करतो आणि पहिले आई वडील आपले गुरु असतात वगैरे, त्यांना इन्फॉर्मेशन दिली. नंतर मुलांकडनं आम्ही श्लोक म्हणून घेतला, ओम भूर्भुवः स्वः, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू या देवी नाही, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, ओम भूर्भुवः स्वः आणि हा कुठला बरं, या कुंदेनु तुषार हार्धवला, हे 3 मुलांकडनं म्हणून घेतले आम्ही. अच्छा. त्याच्यानंतर मग मुलांनी आम्हाला सगळ्यांना गिफ्ट आणले होते, फुल बघितले गिफ्ट आणि फुल आणले होते. हा, मग आम्ही त्याच्यानंतर मग मुलांचे फोटो घेतले. तिथं आम्ही जे डेकोरेशन केलं होतं तिथं प्रत्येक टीचर उभे राहून प्रत्येक क्लास असे फोटो काढले, क्लास फोटो टाईप. हा, क्लास फोटो काढले. त्याच्यानंतर मग एका मुलांना रो मध्ये उभं करून मग मी उभे राहिले डेकोरेशनच्या तिथं आणि आमच्या दुसऱ्या टीचरांनी मग व्हिडिओ काढला. मग त्यांनी फुल देताना, पाय नमस्कार करताना वगैरे असं. तुमची मजा असते गुरुपौर्णिमेला आणि टीचर्स डेला फुल गुलाब आणि मजा, म्हणजे लहान मुलांचा एक आनंद. म्हणजे पण हे खरं शाळेपर्यंतच होतं माहिती का. म्हणजे मला पण आठवतं ना, मी शाळेत असताना आम्ही असलं न्यायचो खूप काय सगळ्या टीचरांना फेवरेट टीचर असायचे त्यांना असं नाही करून 2-3 किंवा 3-4 असे. पण कॉलेजमध्ये गेल्यावर वगैरे ते सगळं बंद झालं. ते स्कूलमध्येच ही मजा होती. कॉलेजमध्ये गेले की मग डायरेक्ट जे ठराविक गुरु असतात त्यांना फोन किंवा त्यांना भेटायचं एवढंच.
आणि लहान मुलं निरगस असतात त्यामुळे ते एक म्हणजे तो एक आनंद वेगळाच असतो त्या मुलांचा. मी पण निरागस आहे कळलं का, लहान मुलं मी पण निरागस आहे. नाही असं काही नाही. ती लहान मुलं वेगळीच निरागस असतात. अशा प्रकारे आमच्या स्कूलमध्ये आम्ही गुरुपौर्णिमा साजरी नाही. त्याच्यानंतर हे मुलांचं झाल्यानंतर मग स्कूल सुटल्यावर आम्ही पॅरेंट्ससाठी पण एक ठेवलं होतं. आम्ही काय केलं होतं, खाली 10 पॅरेंट्सला असे बसवलं. पॅरेंट्स त्यांच्या समोर त्यांच्या मुलांना उभं करायचं आणि त्यांनी त्यांची पूजा करायची. म्हणजे त्यांनी कुंकू लावलं, मुलांनी मुलांनी पॅरेंट्सला कुंकू लावलं, फुलं वाहिली त्यांच्या डोक्यावर, अक्षता वाहिल्या आणि थोडंसं पाणी पहिलं पायावर, मग त्याच्यानंतर हे बाकीचं आणि मग खडीसाखर हातावर देऊन त्यांना नमस्कार केला त्यांनी. नाईस इनिशिएटिव्ह. असं हे आम्ही लास्टला केलं. छान होतं, हे मला आवडले. हा, मग हे असं लास्टला आम्ही केलेलं आहे आणि अशा प्रकारे आमची गुरुपौर्णिमा साजरी झालेली आहे स्कूलमध्ये. नाईस. या चलो बाय बाय. आता पण एंड पण करून टाक. चल एंड करून करेन. प्लीज शेअर, सबस्क्राईब, लाईक. तुम्ही जर हा व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की जेवढी लोक बघतायत तेवढी सबस्क्राईब नाही केलेली हे मला माझ्या अल्गोरिदम वरून कळतं. त्यामुळे म्हणतोय. तुला काय वाटायचं आणि मी हे कष्ट घेतोय, कसं वाटतंय तुला? छान वाटतं. म्हणजे मी ऍक्च्युली हिच्यामुळेच परत सुरू केलं. मी पहिले पण करायचो पण त्यामध्ये मी बंद केलेलं आणि आता ही मला म्हणली जाऊया नॉर्मल करून टाकायचं, मग मी आता करून टाकतो फक्त. बाय बाय. I like that, with the chemistry, yeah, I'm on you. Like that, we could remedy that. I'm into energy and telling the facts, tend to rise my tendencies.